तर असं आता घरातच डेपो मार लागला आहे. इथंच सगळा पसारा आहे. इथंच बसतोय कारण बाहेर जो नेक्स्ट लेवल पाऊस पडायला लागलाय का नाही, अगदी नेक्स्ट लेवल. आमचा आज प्लॅन होता कुठेतरी जायचा, तर ते परमेश्वराच्या संध्याकाळीच जाणार होतो आम्ही. देवानेच वाचवलंय आम्हाला. देव म्हणलं नका येऊ माझ्या. ह्याच्यात पण खाल्लंच असतं पुढं. तर प्लॅन होता, पण लगेच ठीक आहे, परमेश्वराच्याच मनात नव्हतं देवाला काळजी होती आमची. त्यामुळे देवाला आमची काळजी होती म्हणून देव बोलला येऊ नका, गप घरी बसा. मग घरीच होतो, चिल केला. एवढा निवांत होतो, दोघं समुद्राच्या किनारी बसलेलो गप्पा मारत, ऑब्वियस मापं काढत, गॉसिप करत नाही. हे जर तुम्ही करत नसाल तर व्यर्थ आहे. जसं फिरणं आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे, तसं गॉसिप पण खूप महत्त्वाचं आहे. हे विटॅमिन डी देतं शरीराला. जी देत असेल मग विटॅमिन. सो आता डेको मारतोय. पण एक मात्र आहे खरं, आपल्याला का आपले प्लॅन घडले, का आपल्या गोष्टी घडल्या. आज पण गोष्ट अशीच झाली. आम्ही संध्याकाळी जाणार होतो, म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही इकडे पुढे होन्नावर म्हणून आहे, तिथं बॅकवॉटरला बोटिंग वगैरे करायला जाणार होतो समुद्राच्या तिथं. त्याच्यानंतर आम्ही पुढं मुरुडेश्वरला पण जाणार होतो. आमचं असं ठरलेलं आहे याना केव्जमधून आल्यावर झोप काढायची. तर आमचं असं ठरलेलं की याना केव्जमधून आलं की दुपारी उठल्यावर झोप वगैरे काढून एक 3:30-4 वाजता तिकडे जायचं होन्नावरमध्ये. तिथं बोटिंग वगैरे करायचं, ते हे बोर्ड वॉक करायचं. त्याच्यानंतर पुढं मुरुडेश्वरला जायचं. पण का काय माहिती, मला याना केव्जमधून आल्यानंतर असं थोडंसं सर्दीसारखं झालं. म्हणजे ॲक्च्युली कालपासूनच होतं, पण आज थोडंसं तिकडनं आल्यानंतर ना असं थोडं म्हणजे असं गरम गरम वाटत होतं मला. त्याच्यामुळे मी गोळी घेतली आणि ती झोपली. ती डायरेक्ट मी 6 वाजता उठले. आणि ह्याला पण बहुतेक असं झालं असेल की नको उठवायला, हिला त्रास होत असेल, त्याच्यामुळे आमचं कॅन्सल झालं. आणि त्याच्यानंतर माझा जेन्युअनली मूड गेलेला, कारण त्याची खूप इच्छा होती तिकडे जायची होन्नावरला. आणि मी त्याच्यानंतर खूप अशी सॅड होते की काय प्लॅन गणला, माझ्यामुळं गणला, हे झालं. पण जेव्हा 7 वाजता इथं वादळासारखं झालं आणि आम्हाला समजलं की पुढे तिकडं वादळ आहे, पाऊस आहे, आणि आता इथं 8-8:15 वाजलेत आणि इकडे एवढा पाऊस चालू झाला आहे. आता असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आपले प्लॅन गणतात ते चांगल्यासाठी गणतात. देवाला आमची काळजी होती. आम्ही सापडलो असतो खूप डेंजर, कारण त्या साईडनंच आलं हे वादळी वारा पावसात सापडलो असतो भयंकर. आणि आमचेच हाल झाले असते, घाबरलो असतो, काहीतरी झालं असतं. त्यापेक्षा इथं घरात आहे, सेफ आहे, व्यवस्थित आहे. सो थँक्यू महादेव, तुम्ही असंच आमच्यासोबत. आणि तुम्ही पण हे लक्षात ठेवा की प्लॅन गणतात आपल्या चांगल्यासाठी. राजी इजन असतं. या जेवायला पाहुणं. असा बैठक कामगार केला विषय. पराठा आहे, डाळ आहे, भात आहे. एकदम लाईट खायचं आहे कारण उद्या खूप ट्रॅव्हल आहे, त्यामुळे एकदम लाईट खायला लागलं. जेवून भेटू. वाजले आहेत 9:30. बॅग सगळे पॅक करून झाले. पॅकिंग सगळं डन. हे फक्त उद्या घालायचे कपडे. सो उद्या 5:30 किंवा 6 वाजता निघायचं आहे. बघू आता. पाऊस अजून पण पडतोच आहे, लाईट गेली आहे. पण इथं जनरेटर खूप चांगलं आहे. दुसरं इथल्या बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये एवढी चांगली सोय नाही आहे. फॅन, AC फक्त त्यांनी मेन्शनच केलं की लाईट गेले की AC नसणार इथं. पण मी या हॉटेलचं पूर्ण नंबर सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तिथं जाऊन चेक करा. राजेश म्हणून इथं काम करतो तो मुलगा, खूप चांगला आहे बोलायला. त्याचा पण नंबर टाकेल मी, त्या काकाचा पण नंबर टाकेल. इथं या, फक्त फोन करा, ऑनलाईन बुक करा आणि बुक होईल. खूप चांगलं आहे इथं. खूप भारी माणसं आहेत ते काका, एवढे भारी आहेत. म्हणजे सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट. कुठून पण बोल तेव्हाच.
हां, तर आम्ही 2 वर्षापूर्वी इथं आलो होतो. माझ्या फ्रेंडसोबत मी आले होते, त्याच्या फ्रेंडसोबत तो आला होता. आणि रँडमली असंच इथं ते रूम आम्ही शोधली होती. आणि तेव्हा ते काका ओळखीचे झालेले, ते राजेश दादा ओळखीचे झालेले, असंच बोललेलो. तेव्हा तर एकच रात्र होते इथं होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही साऊथ गोव्यात होतो आत्ता पालोलीमध्ये, आणि जेव्हा आमचं असं ठरलं की गोकर्णामध्ये यायचं आहे, तेव्हा माझा नंबर सेव्ह केलेला होता. तो कसं सापडला मला. गुगलवरून मी आधी सर्च केलं ह्यांचं हॉटेल, आणि त्याच्यानंतर मी जेव्हा कॉलवर गेले तेव्हा नंबर ऑलरेडी सेव्ह होता. मग त्या काकांना मी फोन केला आणि त्यांना फक्त एवढंच ओळख करून दिली की काका आम्ही 2 वर्षापूर्वी आलो होतो, ग्रुप होता आमचा खूप मोठा. त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं, कारण त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलेलं की आम्ही कधी पण आलो तरी तुम्हाला कॉल करून येणार आहे काका. आणि त्यांनी आता इथं हॉटेल बरंच बदललं आहे, काही रूम मोठ्या करून घेतल्यात, काही हे झालं आहे, रेट थोडेसे चेंज झालेले आहेत. तर त्यांचं असं, आणि आमचा असा प्रॉब्लेम झालेला की ऑनलाईन पेमेंट होत नव्हतं आमचं. ज्या दिवशी आम्हाला इकडं यायचं होतं त्यावेळी ऑनलाईन पेमेंट आमचं ब्लॉक झालेलं आणि कॅश होती आमच्याकडे. तर मी काकांना म्हणलं काका मला बुक करता नाही येणार, माझ्याकडे कॅश आहे. आता त्यांना किती टक्के रिकॉल होत होतं आम्ही आलेलं काय माहिती. मी फक्त त्यांना सांगितलेलं की आम्ही आलो आहे, तरी पण त्यांनी फक्त त्या एका शब्दावरती की हां आम्ही ओळखतो आम्ही आलो आहे, त्या ह्याच्यावरती विदाऊट म्हणजे काहीच पेमेंट न घेता त्यांनी रूम रिझर्व ठेवलं होतं. वीकेंड असून वीकेंडला आम्ही इथं आलो आहे, सगळे हॉटेल्स इथले पॅक आहेत, तरी पण त्यांनी फक्त एका शब्दावरती रूम रिझर्व ठेवली होती. त्याच्यानंतर इथं आल्यावरती त्यांनी तिथलं पार्किंग लांब आहे इथून, तर त्यांना मी फोन केला की काका आम्ही आलो आहे, तर त्यांनी इथून माणूस पाठवला बॅग घेण्यासाठी वगैरे. ते तर चला, ते तर हेच आहे, कॉमनच आहे सगळ्या हॉटेल्समध्ये. पण आल्यानंतर त्यांनी ह्याला बघून मला बघून लगेच ओळखलं पण की आम्ही ते लोक आहोत. आणि त्यांना मे बी काय झालं असेल, काय माहिती, क्लिक झालं असेल. तेव्हापासून ते मागं लागले होते की मी अजून तुम्हाला 200-300 रुपये अजून डिस्काउंट देतो, 200 का 400 200 रुपये बहुतेक डिस्काउंट देतो, कमी करतो. तर आम्ही त्यांना म्हणलं नको काका, सीझन आहे, वीकेंड आहे, तर नका देऊ. तर मग आता सगळं झालं आहे आमचं. आणि 2 दिवस काकांनी एवढं व्यवस्थित सगळं ट्रीट केलं, एवढं व्यवस्थित की ते आम्ही आज सकाळी जेव्हा याना केव्जला जायला निघालो होतो, म्हणजे लिटरली घरची माणसं, मोठी माणसं कशी असतात की बाळा लवकर जा, लवकर ये, हीटचा त्रास होईल, ह्याचा त्रास होईल, असं सांगून आम्हाला सकाळी जेव्हा आम्ही निघालेलो तेव्हा ते बोलले की बाळांनो, लिटरली म्हणजे ते हिंदीत बोलले ऑब्व्हियसली, पण ते असे बोलले की बाळांनो लवकर जाऊन लवकर या, दुपारी 11:30च्या आत या, नाहीतर हीटचा तुम्हाला त्रास होईल. इनफॅक्ट काल माझ्या डोळ्यात थोडंसं त्रास होत होता, म्हणून आम्ही येताना ते ड्रॉप्स वगैरे घेऊन आलो होतो, मेडिसिन. तर ते त्यांना फक्त हातात दिसलं होतं. त्याच्यावरनं त्यांनी विचारलं की काय प्रॉब्लेम झाला आहे का, गोळ्या कसल्या आणल्यात. मग ह्यांनी सांगितलं की असं असं झालं आहे, डोळ्यात थोडीशी धूळ गेली, तिला त्रास होतो आहे. त्याच्यावरनं पण त्यांनी आम्हाला हे केलं की तुम्हाला डॉक्टरचा नंबर पाहिजे का, मी डॉक्टरकडे पाठवू का, डॉक्टरला बोलवायचं आहे का, काळजी घ्या. त्याच्यानंतर आज सकाळी ते असे बोलले की बाळांनो तुम्ही जाताय पण 12च्या आत 11च्या आत परत या, नाहीतर हीटचा तुम्हाला त्रास होईल, ऑलरेडी तुझी तब्येत ठीक नाही आहे थोडीशी. तर मग मला असं वाटतं की लक्झरी ह्याच्यापेक्षा अजून जास्त काय असू शकतं. जिथं एखाद्या परक्या राज्यात आपण येतोय, आम्ही महाराष्ट्र, गोवा आणि आता कर्नाटकमध्ये आहे, आणि एखादा रँडम माणूस जो 2 वर्ष आधी आपण त्याच्याकडे फक्त 12 तास थांबलो होतो, असा माणूस जेव्हा आपल्याला असं बोलतो की बाळांनो काळजी घ्या, व्यवस्थित जा, व्यवस्थित या, पाणी पित राहा, तर मग ह्याच्यापेक्षा जास्त लक्झरी काय असू शकते असं मला वाटतं. तर ही स्टोरी मला सांगायची होती की आम्ही हे हॉटेलच का बुक केलं. मला त्यावेळेचं काकांचं बोलणं आणि सगळं आठवत होतं, म्हणून आम्ही आत्ता हे बुक केलं. गाईड करतात प्रत्येक गोष्टीत की इथं यावेळी जा, त्यावेळी जा, तुम्हाला तिथला काही कॉन्टॅक्ट हवा असेल तर कॉन्टॅक्ट जा. आम्ही होनावरला पण जाणार होतो, तर तिथं त्यांनी बोट राईडवाल्याचा पण नंबर दिला होता. त्याला त्यांनी सांगितलं होतं की ती दोघं येत आहेत, तर त्या दोघांसाठीच एक स्पेशल हे कर, नाव कर, त्याच्यात दुसरं कोणाला बसवू नको, पैसे कमी कर. मग अजून काय पाहिजे तुम्हाला. असं एखाद्या परक्या राज्यात जर तुम्ही नाती बनवताय आणि समोरून पण तुम्हाला तेवढं चांगलं हे येतं, तर मला वाटतं की लक्झरी यालाच म्हणली पाहिजे. तर तुम्ही जेव्हा कधी गोकर्णला याल, गोकर्णमध्ये याल, जेवढे पण लोक आमचा ब्लॉग बघतात, जेवढे पण लोक आम्हाला फॉलो करतात, तुम्ही कधीही गोकर्णला आलात, मेन बीचवरती
महादेवाचं जे मंदिर आहे महाबळेश्वराचं त्याच्या शेजारीच विलीज कॅफे म्हणून आहे. तर तिथे पार्किंग आहे आणि तिथून आय गेस म्हणजे हार्डली 100 मीटर्स अंतरावर सी साईड म्हणून आहे हॉटेल. तर आम्ही तर कॉन्टॅक्ट नंबर देतोच आहे खाली, सगळीकडे शेअर करतोच आहे. पण कधीही आला तर इथं नक्की या, त्यांना सांगा आम्ही आमच्या ओळखीने आलो आहे आणि बघा तुम्ही की कसं तुम्हाला ट्रीट केलं जाईल. तर एवढंच मला सांगायचं होतं की आपण नीट असेल, आपलं मन व्यवस्थित असेल, आपण लोकांना नीट ट्रीट करत असेल तर समोरचा माणूस पण आपल्यासाठी तेवढं करत असतो. आणि इट इज गिव्ह अँड टेक. तर नक्की या. चला परतीचा प्रवास. बाय छोटू, बाय. हा एकच स्टॉप असणार आहे कारण इथनं का बाईकपर्यंत नॉनस्टॉप न्यायला लागणार आहे. सो जरा एनर्जी तर असं रिसॉर्ट आहे. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. 6 वाजल्यात आणि थोडा आम्ही उजेड पडायचीच वाट बघत होतो. उजेड पडला, आता निघतो. जाताना चहा घ्यायचा आहे आणि मन तर होईना झालं पण जावं लागेल कारण आहे थोडंसं प्लॅन. सो ट्रिप जेव्हा संपते तेव्हा खूप एक मोकळी एक मनात पोकळी जागा निर्माण होते. पोकळी नाही मग पोकळी मनात पोकळी निर्माण होते आणि निर्माण होते. आम्ही थोडं उजडताना निघतोय. त्याचं रिझन आहे की थोडासा जंगल एरिया आहे आता जाताना. तर हे आहे रिसॉर्ट, बघू शकता तुम्ही सी साईड. खाली नंबर पण आहेत, आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता नंबरसाठी. बाय 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 गोकर्ण. थँक्यू फॉर सच अ लवली मेमरीज. हर हर महादेव. रेड झेंडा नाही आहे तो. चालू असू द्या व्हिडिओ. मला कसा दर्शन देतो बघा भाई. कसला व्ह्यू आहे समोर, एक नंबर. ओ माय गॉड. सो पहिला स्टॉप घेतला आहे आम्ही. हा मुंबई बँगलोर हायवे आहे. आलमध्ये थांबलो आहे खाण्यासाठी. भाई 200 किलोमीटर पहिल्यांदा 200 किलोमीटर नंतर पहिला स्टॉप घेतला. हुबळीत आहे आम्ही आता. गोकर्णमधून निघलेलो डायरेक्ट हुबळीत. पहिला स्टॉप आहे. आता वाजले 10 वाजले. सो आता इथं ब्रेकफास्ट करायचं आणि मग पुढे निघायचं. हां, मी मसाला डोसा घेतला आहे, याने पुरी भाजी घेतली. भूक लागली आणि आता हायवे समोर आहे. इथं जरा ब्रेक घ्यायचा आणि थेट आता दुसरा स्टॉप आपण बघू कुठं घ्यायचा आहे. कारण
बघू कसं काय ठरत आहे सांगतो, खातो. तर मॅडम बसले तिथं, आम्ही थांबलो कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरच्या मॅगडीत थांबलो. इथून मी करडवरून फक्त बर्गर खायला. तसं तर आम्ही बर्गर किंगमध्ये थांबलो, पण मॅगडीमध्ये आम्ही बर्गर खायला गेलो. खूप आलं फक्त बर्गर खायला कोल्हापुरात. असा महाग होता. ती पण दुसऱ्याची गाडी उधार मागून राब काम करून थोडेसे पैसे साठवायचे, तर पेट्रोल गाडी भाड्याने आणि मग इथं बर्गर खायला यायचं. हे आमची आठवण बघा इथं कोल्हापुराची. तर आता थांबलो आहे, कोक घेतला, कारण आम्ही 150 किलोमीटर परत क्रॉस केलं. 155 सुंदरीला बाहेर लावले. सुंदरी बाहेर आहे बघा तिकडं. ते आत घेत नव्हते, ते म्हणलं लावून सावलीत लावले. आता इथं जरा 5-10 मिनटं बसायचं आहे आणि मग निघायचं. मॅडमचा फंटा संपल्यावर बघा. तर घरी आलो फायनली. हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करतो, कारण काय झालं माहिती आहे का, त्या दिवशी आम्ही घरी पोचलो 10 वाजता. कारण गोकर्णमधनं आम्ही निघलेलो 6:30 वाजता, घरी पोचलो 10 वाजता. कराडमध्ये 2.5 तास ब्रेक घेतला, घरी गेलेलो, सगळ्यांना भेटलो. त्याच्यानंतर नागठाण्यात एक ब्रेक घेतला, तिथं पण भेटलो सगळ्यांना, मग आलो. त्याच्यानंतर छकोलीला मी एक सरप्राईज प्लॅन केलेलं ऑलरेडी घरात. तिची ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल. म्हणजे हे नंतर शूट करतो मी, त्यामुळं ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल की मी तिच्यासाठी काय सरप्राईज प्लॅन केलेलं. तर असं काही झालं तर परतीचा प्रवास असाच होता. आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोकर्णाच्या आम्ही रिसॉर्टमध्ये राहिलेलो त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे, कारण ते खूप जेन्युइन वाटलं मला. तर तुम्ही कधी पण तिथं गेला तर त्यांना कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा मी असा इथं एक नंबर देईल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. सो कशी वाटली तुम्हाला आमची गोव्याची जर्नी पूर्ण, हे कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, काळजी घ्या.